बेसिकली म्हणजे अनेकांच्या मनातला की म्हणजे इतका जीव धोक्यात घालून असं ते कुठेतरी जाऊन अगदी का सगळेजण विचारतात. अगदी बरोबर आहे. आता या काचं उत्तर असंच आहे की हा अनुभवण्याचा विषय आहे. मनुष्याला कायमच म्हणजे साहस फक्त काही गिर्यारोहणात नाही, अनेक गोष्टींमध्ये आपण साहस करत असतो. अनेक वेगळ्या गोष्टी असतो. ही मानवाच्या मनाची एक ओढ आहे. जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवायचं यासाठी धडपडत असतात. म्हणजे चंद्रावरती गेले, अजून कुठं लोक जात आहेत, समुद्रात खाली तळात गेले, तसंच एव्हरेस्टवरती पण जातात. कारण तिथं गेल्यावर जे अनुभवायला मिळतं किंवा एव्हरेस्टपुरती नाही, कुठल्याही पर्वतावरती पोहोचल्यावर का जाता तुम्ही माउंटनमध्ये. तुम्ही असं कायम सांगतो की मी कसं आता 2 तास जरी मी तिथं बडबड केली तर नाही सांगू शकत. तो अनुभव घेण्याचा विषय एकदा तुम्ही करून पहा. यावर्षी जास्त आम्ही प्रामुख्याने वाचतोय तो म्हणजे होणारा खर्च. त्या ज्या गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, आम्ही बातम्या ऐकल्या की त्याचा मृतदेह आणण्याचाही खर्च इतका जास्त आहे की त्यांना तो परवडत नाहीये. तर हा जो खर्च आहे हा म्हणजे प्रत्येकाला जमणं शक्य नाही. तर तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे आणि अर्थात झिरपे सरांना प्रश्न आहे की हे कसं जमतं गणित, म्हणजे कसं केलं जातं. कारण खर्च येतो किती. आज एव्हरेस्टची चढाई करायची असेल तर तो $35,000 पासून $1,00,000 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचा खर्च येतो. पण $35,000 ते $40,000 म्हणजे साधारण $35 लाख हा इतका खर्च आहे. त्यातले $15,000 ही तर फक्त एव्हरेस्ट चढाईसाठी नेपाळ सरकारला द्यायला लागणारी फी आहे, रॉयल्टी आहे. त्याच्या बदल्यात काही मिळत नाही. त्यानंतर दुसरा खर्च जो की ऑक्सिजन सिलेंडर जे असतात, ऑक्सिजनचा खर्च. पण मला सांगा की नेपाळ सरकारला हे $15,000 तर काय तिथं कोणी चेक करायला असतं का की यांनी पैसे दिलेत का नाही. 100% अगदी कुठं? तिथं एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला सागरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटी म्हणून आहे. आणि आता ह्या वर्षी मी त्यांचं होर्मुज आहे ते त्यांचं आणि अगदी 100% त्यांचं होर्मुज आहे. यावर्षी नेपाळच्या डिपार्टमेंट ऑफ टुरिझमचे ऑफिसर तिथं तळ ठोकून होते तंबू लावून. कारण असं घडलं की परमिट नसताना काही लोक यापूर्वी चढून आलेत. त्यांना अर्थात नंतर जेल बेल झाली, सगळं झालं. जेल होती. असं जर केलं तर एक तर असं झालं की त्याचं परमिट तिबेटकडनं होतं, तो तिबेटकडनं परदेशी चढला आणि उतरला नेपाळकडनं. मग त्याला दोन्हीकडे शिक्षा झाली आणि नेपाळ सरकारने अडकून ठेवलं, खूप मोठे दंड लावून सोडला. परत ते पैसेच मिळाले त्यांना. पण त्याची चेकिंगची व्यवस्था आहे आणि त्यात जर पकडलं गेलं तर खूप सिरियस ऑफेन्स आहे तो. परत तुमचं पासपोर्ट येते त्याला पण प्रॉब्लेम येतो. तेव्हा ते कोण करायला धजवत नाही.